एमएससीच्या एक्झाममध्ये तुम्ही किती मार्क स्कोर केले की किती पर्सेंटेज मिळतात हे सगळ्या मुलांचे प्रश्न असतात. बिकॉज जर तुम्ही कोणत्याही कॉलेजचा कट ऑफ बघितला तर तो तुम्हाला पर्सेंटेजमध्ये दिलेला असतो. आणि त्यामुळे बऱ्याच मुलांचे हेच प्रश्न असतात की जर तुम्ही प्रिपरेशन करताना मला मॉक टेस्टमध्ये 200 पैकी एवढे मार्क मिळतात, तर ह्याच्यावर मला किती पर्सेंटेज मिळू शकतात. माझ्या एका ड्रीम कॉलेजचा कट ऑफ एवढा आहे, तर त्यासाठी मला 200 पैकी किती मार्क स्कोर करावे लागतील, हे बऱ्याच मुलांचे प्रश्न असतात. बिकॉज हे तुमचे पर्सेंटेज जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा पण तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला जाल तर ते कॉलेजवाले तुम्हाला हे नाही विचारणार की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत, ते तुम्हाला तुमचे पर्सेंटेज विचारणार. नक्की तुम्हाला एमएससीच्या एक्झाममध्ये किती पर्सेंटेज मिळालेत हे तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना विचारलं जातं. आणि हे जे तुमचे पर्सेंटेज आहेत हे तुमचे डिपेंड असतात तुमच्या मार्कांवर. तुम्ही सीडच्या एक्झाममध्ये किती मार्क स्कोर करताय त्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळतात. आणि तुमच्या पर्सेंटेजच्या बेसिसवर तुमचे रँक्स हे डिसाईड केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की तुम्ही किती मार्क स्कोर केले की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळत असतात, आणि त्यासोबत हे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट केले जातात तर हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचं ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. स्टेप बाय स्टेप जी पण तुम्हाला प्रोसेस करायची आहे तर हे मी तुम्हाला पूर्ण सिंपल वेमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघूया की हे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट केले जातात. इमॅजिन करा की 9 एप्रिलला मॉर्निंग शिफ्टला तुमच्या सीडचा पेपर आहे. बेसिकली सीडची एक्झाम ही 2 शिफ्टमध्ये होते, मॉर्निंग शिफ्टमध्ये होते आणि आफ्टरनून शिफ्टमध्ये होते. म्हणजे एका दिवशी 2 सीडचे पेपर हे होत असतात. सो ह्याच्यामधनं तुमचा मॉर्निंग शिफ्टला पेपर आहे आणि तुमच्या शिफ्टमध्ये टोटल 100 मुलं आहेत. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतोय, तर त्यामुळे एकदम सिंपल करण्यासाठी मी फक्त 100 मुलं घेतली आहेत. तर तुमच्या शिफ्टमध्ये टोटल 100 मुलं आहेत. तर या 100 मुलांपैकी ज्या पण मुलाला 200 पैकी जास्त मार्क मिळतील, जो पण मुलगा जास्तीत जास्त मार्क स्कोर करेल त्या मुलाला 100% मिळत असतात. मीन्स जर एका मुलाला 200 पैकी 170 मार्क्स हे मिळाले आणि त्या शिफ्ट मधल्या इतर कोणत्याही मुलाला 170च्या आसपास किंवा 170च्या पुढे कोणालाही मार्क नाही मिळाले, तर ज्या पण मुलाला 170 मार्क्स मिळाले तो त्या शिफ्टचा टॉपर असतो आणि त्या मुलाला 100% हे मिळत असतात. आता जर दुसऱ्या मुलाला 169 हे मार्क मिळाले असतील तर त्याला 99% मिळतील, कारण की त्या शिफ्टचा टॉपरला ऑलरेडी 170 मार्क हे मिळालेले आहेत. आता जर तुम्हाला 200 पैकी 120 मार्क हे मिळाले आणि जर तुमच्या शिफ्टचा टॉपर हा 170 मार्क्सचा असेल तर तुमच्या मार्क्समध्ये आणि टॉपरच्या मार्क्समध्ये म्हणजे 120 मार्क्स पासून ते 170 मार्क्सच्या रेंजमध्ये अजून किती मुलांना मार्क मिळालेले आहेत, म्हणजे अजून किती मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स स्कोर केलेले आहेत, त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला किती पर्सेंटेज मिळणार. सो तुमचे पर्सेंटेज हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असतात, जसे की नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन युअर शिफ्ट, तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलं आहेत त्यावर तुमचे पर्सेंटेज डिपेंड असतात. तुमच्या शिफ्टमध्ये किती मुलांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर केलेत, म्हणजे जर जेवढे पण मार्क तुम्हाला सीडच्या एक्झाममध्ये मिळतील, जर तुमच्यापेक्षा जास्त मार्क इतर मुलांनी स्कोर नाही केले, खूपच कमी मुलं आहेत ज्यांनी तुमच्यापेक्षा जास्त मार्क स्कोर केलेत, तर त्या केसमध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटेज हे मिळू शकतात. देन तुमच्या शिफ्टचा टॉपर किती मार्कांना आहे, तुमच्या शिफ्टच्या टॉपरला किती मार्क मिळालेत, तर त्यावर पण तुमचे पर्सेंटेज डिपेंड असतात. अँड तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल, बघा प्रत्येक शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही वेगवेगळी असते. जर तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही खूप कमी असेल, म्हणजे तुमची शिफ्ट ही खूपच इझी असेल, तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क हे तुम्हाला स्कोर करावे लागतील. बट जर तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही खूप जास्त असेल, म्हणजे जर तुमची शिफ्ट ही खूपच डिफिकल्ट असेल, तर तुम्हाला कमी मार्कांवर पण चांगले पर्सेंटेज मिळू शकतात. तर हे सगळे फॅक्टर तुमच्या पर्सेंटेजसाठी मॅटर करत असतात. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल की हे पर्सेंटेज नक्की कसे कॅल्क्युलेट केले जातात आणि टॉपर नक्की कसा निवडला जातो. जर तुम्हाला सगळं समजलेलं असेल तर नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की येस दादा गॉट इट. आता जर तुम्हाला सीडच्या प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता. या कॉलेज दोस्तच्या व्हॉट्सअप बॉटवर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्हाला टॉपरचे नोट्स प्रोव्हाइड केले आहेत, त्यासोबत तुम्हाला फॉर्म्युला शीट्स सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्सचे फॉर्म्युला शीट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यासोबत तुम्हाला PYQs पण प्रोव्हाइड केले आहेत, जे पण काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आले होते तर ते सगळे तुम्हाला PYQs ह्या व्हॉट्सअप बॉटवर प्रोव्हाइड केले. त्यासोबत तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज सुद्धा प्रोव्हाइड केलं आहे की कुठला चॅप्टर इम्पॉर्टंट आहे, त्याला किती वेटेज आहे, तर हे सगळे तुम्हाला चॅप्टर वाईज वेटेज तुम्हाला ह्या व्हॉट्सअप बॉटवर प्रोव्हाइड केलेले आहे. तर नक्की तुम्ही हा व्हॉट्सअप बॉट यूज करा. जर तुम्हाला कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करायचा असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण बघूया मार्क्स वर्सेस पर्सेंटेज, म्हणजे तुम्हाला किती मार्क्सवर किती पर्सेंटेज हे मिळत असतात. सगळ्यात पहिले जर तुम्हाला 99 पेक्षा जास्त पर्सेंटेज स्कोर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 140 to 150 मार्क हे तुम्हाला स्कोर करावे लागतील. जर तुम्हाला 98 to 99 पर्सेंटेज स्कोर करायचे असतील
तर त्यासाठी तुम्हाला 200 पैकी 130 to 140 मार्क्स हे तुम्हाला स्कोर करावे लागतील। जर तुम्हाला 97 to 98 पर्सेंटाइल स्कोर करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला 120 to 130 मार्क हे तुम्हाला स्कोर करावे लागतील। जर तुम्हाला 95 to 97 ह्या रेंजमध्ये जर तुम्हाला पर्सेंटाइल पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला 110 to 120 मार्क हे तुम्हाला स्कोर करावे लागतील। आता ह्या इकडे तुम्ही एक लक्षात घ्या की ही जे पण मी तुम्हाला रेंज सांगतोय हे मी तुम्हाला मॉडरेट शिफ्टच्या अकॉर्डिंग सांगतोय। जसे मी तुम्हाला मागेशी सांगितलं होतं की तुमचे पर्सेंटाइल हे वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड असतात। त्याच्यामधलं मेन म्हणजे तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल। जर तुमची शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही जास्त पण डिफिकल्ट नसेल आणि जास्त पण इझी नसेल, एकदम मीडियम असेल, म्हणजे जर तुमची शिफ्ट ही खूप मॉडरेट असेल तर त्यावेळी तुम्हाला एवढ्या मार्कांवर एवढे पर्सेंटाइल हे मिळू शकतात। बट जर तुमची शिफ्ट ही खूपच डिफिकल्ट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 110 to 120 मार्क्सवर तुम्हाला 97 to 98 पर्सेंटाइल पण तुम्हाला मिळू शकतात। हे डिपेंड आहे तुमच्या शिफ्टच्या डिफिकल्टी लेवलवर। आता जर तुम्हाला 93.5 पर्सेंटाइल तर 95 पर्सेंटाइल या रेंजमध्ये जर तुम्हाला पर्सेंटाइल पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला 100 to 110 मार्क हे तुम्हाला स्कोर करावे लागतील। आता 100च्या बिलो खूप जास्त मुलांना मार्क मिळत असतात। आता त्यामुळे ह्या इकडे तुमचे पर्सेंटाइल सुद्धा डिक्रीज होत जातात। जसे की जर तुम्हाला 90 to 93.5 पर्सेंटाइल हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला 90 to 100 मार्क हे तुम्हाला स्कोर करावे लागतील। जर तुम्हाला 83 to 90 पर्सेंटाइल पर्यंत पाहिजे असेल तर त्यावेळी तुम्हाला 80 to 90 मार्क स्कोर करावे लागतील आउट ऑफ 200। आता जर तुम्हाला 70 to 80 मार्क मिळाले आउट ऑफ 200 तर त्या केसमध्ये तुम्हाला 73 पेक्षा जास्त पर्सेंटाइल हे तुम्हाला मिळू शकतात। आता जर तुम्हाला 60 to 70 मार्क मिळाले आउट ऑफ 200 तर त्यावेळी तुम्हाला 55 to 64 पर्सेंटाइलच्या रेंजमध्ये तुम्हाला पर्सेंटाइल मिळू शकतात। आता जर तुम्हाला बिलो 60 मार्क मिळाले, जर तुम्हाला 200 पैकी 60 पेक्षा कमी मार्क मिळाले तर त्या केसमध्ये तुमचे पर्सेंटाइल प्रेडिक्ट करणं हे खूप डिफिकल्ट असतं। बिकॉज ह्या रेंजमध्ये खूपच जास्त मुलं असतात, म्हणजे लाखामध्ये मुलं असतात ज्यांना 200 पैकी 60 किंवा 60 पेक्षा कमी मार्क मिळतात। सो त्याच्यामुळे इकडे पर्सेंटाइल खूप व्हॅरी करतात। सो गाइज आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल की नक्की तुम्हाला किती मार्कांवर किती पर्सेंटाइल मिळू शकतात। जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। ऑल्सो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा। त्या ग्रुप्सवर मी नेहमी अपडेट्स प्रोव्हाइड करत असतो। टेलिग्राम ग्रुपवर जे पण काही तुमचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तर हे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे पण मी लेटेस्ट अपडेट येतात CET-कडनं, जे पण ऑफिशियल अपडेट येत असतात तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करत असतो। सो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून ठेवा। दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। ऑल्सो तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण नक्की फॉलो करा। माझी इंस्टाग्रामची ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आणि जर तुम्हाला CETच्या प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट यूज करू शकता। त्या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।